नमस्कार मित्रांनो, शरद धनाडे यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. 31,628 कोटीचे जे काही पॅकेज आहे ते आता जाहीर करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये शेतीसाठी सुद्धा पैसे मिळणार आहे. पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते सुद्धा मिळणार आहेत आणि इतर कामासाठी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता हे पैसे कशा पद्धतीने आणि किती हेक्टरला किती पैसे भेटणार आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत रोज येत जाईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता, जे काही कोरडवाहू शेतकरी असतील त्यांना शेती कामासाठी मदत जर पाहिली तर 18,500 रुपये प्रति हेक्टर दिली जाणार आहे. त्यानंतर हंगामी बागायतदार शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना हंगामी बागायत शेतीसाठी जी मदत आहे ती मदत 27,000 रुपये प्रति हेक्टर दिली जाणार आहे. तसेच जे काही बागायती शेतकरी आहे, कायम बागायती शेतीसाठी मदत आहे ती या ठिकाणी 32,500 रुपये प्रति हेक्टर दिली जाणार आहे. त्यानंतर बियाणे व इतर कामासाठी सर्वसाधारण मदत जी आहे ती या ठिकाणी 10,000 रुपये प्रति हेक्टर दिली जाणार आहे. त्यानंतर पीक विमा उतरवलेले शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे त्या विम्याद्वारे जी मदत आहे ती 17,000 रुपये प्रति हेक्टर विम्याच्याद्वारे मिळणार आहे. त्यानंतर राज्य सरकारची एकूण मदत पॅकेज ही जी आहे ते पाहिले तर शेतकरी मदत आणि पुनर्बांधणीसाठी निधी 31,628 कोटी सरकारकडून जाहीर पॅकेज जे आहे ते मिळणार आहे. त्यामध्ये एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी जी काही मदत आहे ती 6,175 कोटी आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना जे काही पॅकेज आहे ते मिळणार आहे. या पॅकेजबद्दल तुम्हाला बी काही माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती भेटेल. तर चला भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.